सुरक्षित आहे। भर उन्हाळ्यातही मस्त पाणी आहे, हिरवगार आहे आणि वारणारा धबधबा आमच्या उन्हाळ्यातला आणि एकदम मस्त आंब्यानं भरलेली ही बाग। असं हे आमचं नॅचरली पण आहे आमच्याकडं, पण हे फारसं लोकांना माहीत नाही। आमच्या इकडे एवढं सगळं दडलेलं आहे आणि हे फिरण्याचा आनंद जो उन्हाळ्यात असतो तो बहुत मस्त असतो। अशीच आजची आमची जंगल भ्रमंती आहे आणि एकदम मस्त आवाज पक्ष्याचा, प्राणी पण दिसले आम्हाला आणि इकडून येणारा तो पाण्याचा आवाज, धबधबा। अजून आपण जाणार आहे समोर, अजून फिरूया। सध्या आमची जंगल भ्रमंती आज संडेची चालू आहे आणि आज आम्ही वेगळ्या ठिकाणी आलो आहे। ऊन भरपूर आहे, वातावरण दमट आहे, पण जो निसर्गाचा जो मागचा आस्वाद आम्ही आज घेत आहोत हा थोडा वेगळा आहे आणि हे नॅचरलपणा आमच्याकडे आहे। म्हणजे आम्ही एक वेगळ्या ठिकाणी आज आलो। जसा तो नॅचरलपणा पाण्याचा आनंद होता आज बहुत वेगळा होता आणि सगळे जंगल आहे, झुडपं आहे, पाणी आहे, त्याच्यातले असलेल्या विविध वनस्पती आहेत। हा आस्वाद आम्ही आज इकडे केला आणि गरमी आहे थोडाफार, पण आज आमची भ्रमंती आम्ही सध्या आमची जंगल भ्रमंती चालू आहे आणि आम्ही नाल्या पाण्यातून बघत आहोत। मस्त बढ्या आहे। आता आम्ही सोमनाथमध्ये होतो, तिथून पाणी बिनी पिला थंड आणि आता आम्ही झालो बाहेर जंगलामध्ये। बघू आता कुठल्या रस्त्याने जाणं होते तर म्हणजे जंगलातल्या वाटाने शोधत जावं लागतं। तिथं वाटतं तिथं आपण जाऊ शकतो। सोबत आहे हे लोक आज जंगल भ्रमंती करतायत।
आमचा ड्रायव्हर समोर आहे पण तो आता दाखवू शकत नाही. आणि आता आम्ही आंब्याच्या धरणात, सध्या आम्ही आंब्याच्या धरणात आहे, पण आंबे सगळे वजाडले आता. तर आता काय सगळं गुया पडल्या आहेत, त्या गुया आपण वेचून याचे झाडं लावणार आहोत आता. आणि आपला मागचा धबधबा मस्त आहे तो. आणि हे असे आंबे सगळे वजाडून गेले, आता काहीच राहिला नाही आता. तर ह्या सगळ्या गुया जमा करायच्या आपल्याला झाडं लावासाठी. आणि गरमी आहे मस्तपैकी. आता धबधब्यात आंघोळ करण्याचा चालू आहे आमचं, पण बघू आता काय होते. तर आता आम्ही जाणार आहे आता सोमनाथ मंदिरकडे. मारली गाडीले किक आणि चाललो आम्ही आता सोमनाथले. आणि गरमीचा मोसम आहे, मस्त आंबे लागले आहेत, पण सगळे आंबे वजाडले आहेत. काही खाली भेटली नाही, कुठली बी नाही भेटली, थोडीशी ज्यूस आले. आणि आता आम्ही चाललो इकडं. आणि आम्ही इकडून गेलो होतो आता या अंदरच्या जंगलात. आता चढणार आम्ही चढाई. ही खूप मोठी चढाई आहे. असा पहिल्या गेअरमध्ये एकदम रेसमध्ये गाडी चढवायला लागते. ड्रायव्हरचा गेअर अडकला आहे, तो झटके मारत आहे. फोटो मस्त आला होता बरं तो. इकडून हा जंगलात जायचा रस्ता. हा चमाला मस्त थंडी हवा आहे इकडं, एकदम नॅचरली पाण्याची हवा. आता आम्ही आता सोमनाथच्या गेटवर पोचलो आहे जेमतेम. आणि इकडे आहे गेट आमचा सोमनाथचा. झाला आमचा फिरून, काही दिसला नाही आम्हाला, वापस आलो. लगभग आता सोमनाथचा जो विकास व्हायचा होता त्याचा काम झालेला आहे. आणि प्राणी हे नवीन स्टाईल बी लावले आहे आता. बघू आता किती दिवस टिकते. थोडा डेव्हलपमेंट झालेला आहे इकडचा. आणि वर वाघ पण लावला आहे, हरणं लावले आहे, मोर लावले आहेत, असं काम चालू आहे. वॉशिंग आपला चेंजिंग रूमचा पण चालू आहे. मागच्या बाजूला पावसाळ्याची तयारी झालेली आहे. वॉशरूम आणि चेंजिंग रूम झालेला आहे ते पूर्णपणे. आणि लगभग आता नवीन स्टाईल लागली आहे सोमनाथच्या इथं. ते बार पण नवीन लावले, आता मजबूत आहे, थोडा हलून पाहिजे आहे. कारण की कसं आहे सांगता नाहीत ना, लवकरच हे होऊ शकते. हरणं पण इकडे लावले आहेत मस्तपैकी. आणि वर वाघ लावला तिकडं आपला जो वर तिकडं कोणत्या मंदिराच्या वरती. अशा पद्धतीनं आपलं काम चालू आहे. इकडे बदकं पण लावले आहेत. आणि स्टाईल पण छान वाटतं सगळं. आता डेव्हलपमेंट हळूहळू होत आहे. हे इकडे हरणं लावले आहे वरती, पण मॅचेस नाही झाले हरणावरचे. आणि धबधब्याला आमच्या मस्त पाणी आहे, पण काही लोकांनी दगड मानून ठेवले तिकडं. म्हणजे असे आता का म्हणा, लोकांना कसंही बोललं तरी नाही आहे. इकडं आम्ही स्वच्छता येऊन करतो. आता पाणी मस्त स्वच्छ आहे पूर्ण. म्हणजे हे मेहनत, एवढी मेहनत लागते स्वच्छ ठेवण्यासाठी की भरपूर मेहनत लागते. हे सगळं निस्वार्थ आहे, कुठला पैसा न घेता. ना सोमनाथचा धबधबा एकदम मस्त पाहत आहे. आमचे स्वच्छता मित्र बबलू भाऊ आता पाण्याची वाट काढत आहे तिकडून. बबलू वरती स्वच्छता करत आहे. आणि पाण्याचा फ्लो आजही चांगला आहे धबधब्याला, पाण्याचा फ्लो. कारण की ह्याच्यात ते ग्लास पाण्याची हे बाटला ठेवाय. आता हे लोकांना चड्ड्या घालते आणि इकडे टाकून ठेवते कवर. म्हणजे डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे. तर तुम्ही आंघोळ करा, सगळा करा, आणि कवर तरी इकडे तिकडे टाकू नका. बाटला आहे तर कोणतरी अंडरवेट बी फेकून ठेवला आहे, 90 बी फेकून ठेवला आहे. म्हणजे हा जो कचरा हा पाण्यात जाते, मग आपला पाणी अडते, त्याच्यानं हा धबधबा वाहत नाही. तर ते साफ करण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे कुठं पण आपण हे करतो. आणि लोक 90 पेते, देशी बी पेते, देशी पेते नशाचे पाण्यात टाकून ठेवून देते.
हे आता हे अंडरवेट, आता आंघोळ केली तर अंडरवेटही हे असे टाकून ठेवले ते, म्हणजे हा पाण्याचा जो फ्लो आहे तो बंद होत असतो. तर ते वाहण्यासाठी म्हणजे आपला जो धबधबा हा नित्यनेमाने 12 महिने गेल्या 6 वर्षापासून निस्वार्थ ही सगळी सेवा आहे. आणि धबधबा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम आपण करत आहे. आता मोठ्या प्रमाणात इकडे प्लास्टिक बाटला कचरा झालेला आहे, तर आम्हाला डस्टबिनची आवश्यकता आहे. डस्टबिन द्या जेणेकरून हा कचरा जाणार नाही पाण्यात आणि स्वच्छ आणि सुंदर सोमनाथ ठेवण्याचा संकल्प आम्ही स्वच्छता मित्र टीमने घेतला आहे. थोडीफार धार पाण्याला आहे, टाकरीचे काही दिवस राहिलेले आहे आणि ते थोडी थोडी धार आहे. आता वरून आपण ते साफ करत येऊ. आपला जो दिवस असतो संडे स्वच्छतेचा, आपली वरून खालपर्यंत स्वच्छता झाली. भर उन्हाळ्यातही आपण इथली स्वच्छता ठेवतो जेणेकरून आपला धबधबा चालू राहायला पाहिजे. पाण्यात अटकलेल्या वेपरचे पॅकेट बाटला असेल, कचरा असेल, हा मोठ्या प्रमाणात पडून असतो आणि पाणी येणं बंद होते. गेल्या 6 वर्षापासून आपण हे निस्वार्थ सगळी सेवा करत आहे. पाण्यातला कचरा असेल, वेपरचे पॅकेट बाटल सगळं उचलण्याचं काम आपण करतो आणि आपला धबधबा स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहे. सोमनाथला लावलेले जे डस्टबिन आहेत काही अज्ञात व्यक्तीने फोडलेले आहेत. सोमनाथला डस्टबिनची आवश्यकता आहे जेणेकरून हा कचरा पाण्यात जाणार नाही, परिसरात जाणार नाही. आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, वर हरणं वाघं असं सगळं लावण्याचं काम चालू आहे. सोमनाथ कुठंतरी स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यटकासाठी आकर्षक जसं होईल याच्यासाठी प्रयत्न सगळं चालू आहे. तर पर्यटकांना विनंती करता की लगभग 1 महिना आता पावसाळा वेळ आहे पावसाळा येण्यासाठी आणि सोमनाथची रौनक अजून वाढणार आहे. पर्यटकांनी सोमनाथला मोठ्या प्रमाणात यावा, कारण की सोमनाथचा धबधबा हा 12ही महिने वाहतो. चंद्रपूर जिल्ह्यातला एकमेव जो धबधबा आहे तो सोमनाथचा आहे. तर हे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही स्वच्छता मित्र समोर येऊन काम करत आहे आणि निस्वार्थ सेवा आहे ही सगळी. तर आपल्या मदतीतून हा सगळा कारभार चालतो. तर आपण डस्टबिन देऊ शकता लावण्यासाठी आणि बाकी साहित्य पण लागत आहे आणि आपण हे मदत करा जेणेकरून हा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील, मूल तालुक्याची शान अस्तित्वात राहील. यासाठी आपण हे मदत करा अशी आपण विनंती.